इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूरमधील 8 गावांमध्ये पूर नियंत्रण रेषा टाकण्यात आली आहे। तसेच 598 एकर निवासी क्षेत्र हे नगरपालिका हद्दीतील व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील बाधित क्षेत्र आहे। बदलापूर शहराच्या क्षेत्रफळाचा अभ्यास करता 36 चौरस किलोमीटर शहराच्या तुलनेत पूररेषा बाधित क्षेत्र हे निम्मे आहे। त्याचबरोबर 66 एकर जमीन ही आरक्षित असलेली जागा असून ही जागा देखील बाधित आहे। त्याचप्रमाणे 3000 जीर्ण सोसायटीमधील लाखो सदनिकाधारक यात बाधित आहेत। या गोष्टींमुळे बदलापूरमधील स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र, व्यावसायिक यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अभ्यासशून्य पूर नियंत्रण रेषेमुळे बदलापूरचा विकास पूर्णपणे थांबलेला आहे। आमच्या मागे कोणतेही राजकारण ताकद नसले तरीही आम्ही पूररेषा बाधित शेतकरी, भूमिपुत्र, व्यावसायिक असे बाधित क्षेत्रात राहणारे जवळपास 1.5 ते 2.5 लाख नागरिक आहेत आणि आता आमच्या सहनशक्तीचा बांध फुटला असून आम्ही सगळेच या आंदोलनात सहभागी होऊन आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यातील होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत 1.5 लाख नागरिक बहिष्कार टाकणार असल्याचेही यावेळी आंदोलकांनी स्पष्ट केले। महाराष्ट्र शासनाने उल्हास नदीच्या दोन्ही तीरांवर पूर नियंत्रण रेषा म्हणजे रेड लाईन, ब्ल्यू लाईन आखण्यात आलेली आहे आणि ही रेषा अर्धा शहर काबीज करते आणि त्या रेषेच्या दोन्ही तीरांवरच्या त्या रेषेच्या आतमध्ये संपूर्णतः विकासाला, बांधकामांना परवानगी बंद करण्यात आलेली आहे। या विरोधात आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे। सरकारकडे आम्ही अशी मागणी केली की 100 वर्षात एखाद्या वेळा येणारा पूर आहे तो 100 पण नाही, 2005 साली आलेला पूर हा साधारण 200-250 वर्षातला तरी पुरावा कुठे दिसत नाही की अशा प्रकारचा पूर त्याच्या अगोदरी पूर आल्याचा ही अपवादात्मक घटना आहे। त्याबरोबर नेहमी येणारा पूर सुद्धा जो आहे तोही काय अर्ध्या शहरावर येत नाही, ती सर्व रेषा ही चुकीची आहे। एकतर जिकडे कधीही पूर येत नाही अशा ठिकाणी ती रेषा आहे। दुसरं, पूर येतो म्हणून संपूर्ण शहराचा विकास पूर्णतः बंद केला पाहिजे हे चुकीचं आहे। तर शासनाने काही अटी शर्ती जशा का जिथे पूर येतो या भागामध्ये बांधकामाचा पाया उंची वाढवला, स्टील घ्या जेणेकरून लोकांच्या घरात पाणी जाणार नाही, अशा काही अटी टाकून आम्हाला परवानगी दिली पाहिजे। नदीपासून काही ठराविक अंतर आहे, साधारण 100 मीटर हेच नाविकसित क्षेत्र ठेवलं पाहिजे। पूर्णतः बांधकामांना तिथे बंदी असली पाहिजे। उर्वरित क्षेत्रा ठिकाणी सुरक्षेचे उपाय योजून बांधकामांना परवानगी दिली पाहिजे। दुसरं, जो विकास आराखड्यामधील निवासी क्षेत्र आहे ज्याला आर झोन आपण म्हणतो, ही शासनाची आधीची कमिटमेंट आहे आणि त्यामुळे त्या कमिटमेंटवरनं शासनाला मागे हटता येणार नाही। त्या ठिकाणी बांधकामांना परवानगी दिलीच गेली पाहिजे। आजपासून या संपूर्ण बदलापूर शहर आणि ग्रामीण परिसराच्या शेतकरी, बाधित सहकारी संस्था आणि व्यावसायिकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। गुरुवारपासून नगरपालिकेच्या समोर आम्ही बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार आहोत आणि येत्या काही दिवसात जर विविध राजकीय पक्ष आणि शासनकर्त्यांनी जर आमच्या आंदोलनाची दखल घेऊन योग्य उपाययोजना केली नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू आणि साधारण सर्व इथले स्थानिक शेतकरी, सर्व गावं, बाधित सहकारी संस्था आणि व्यावसायिक मिळून 1.5 लाख मतदानावर याचा परिणाम होऊ शकतो। बरं, हे बेमुदत जे मतदानावर बहिष्कार आहे हे फक्त एक निवडणुकीसाठी नसेल, यापुढे प्रश्न सुटेपर्यंत संपूर्णतः सर्व निवडणुकांवर हे चालू राहील।